डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1925 साली लिहिलेलं द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हे त्यांचं एक अत्यंत विद्वत्तापूर्ण आणि संशोधनाधारित पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील त्यांच्या थिसिस म्हणून सादर केलं होतं. या ग्रंथात त्यांनी ब्रिटिश भारतातील आर्थिक धोरणे, कर प्रणाली आणि केंद्र प्रांतीय आर्थिक संबंध यांचा सखोल अभ्यास केला आहे. या काळात भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता आणि ब्रिटिश सरकारने आपली आर्थिक रचना अशी उभी केली होती की भारताच्या संसाधनांचा जास्तीत जास्त वापर इंग्लंडच्या फायद्यासाठी होईल. बाबासाहेबांनी त्यांच्या संशोधनातून दाखवून दिलं की ब्रिटिश राजवटीच्या आर्थिक धोरणामुळे भारतातील प्रांतांना स्वायत्तता मिळाली नाही आणि स्थानिक विकासावर त्यांचा विपरीत परिणाम झाला. या पुस्तकात त्यांनी सुरुवातीला ब्रिटिश भारतातील आर्थिक व्यवस्था कशी निर्माण झाली याचा ऐतिहासिक आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट केलं की ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात महसूल गोळा करणे, लष्करी खर्च भागवणे आणि व्यापार नियंत्रित करणे हेच प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट होते. पण या प्रक्रियेत भारतीय लोकांच्या कल्याणाकडे कोणीही लक्ष दिलं नाही. यानंतर बाबासाहेबांनी ब्रिटिश काळातील फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन या कल्पनेचा अभ्यास केला. 1909, 1919 आणि 1935 च्या भारतीय शासन कायद्यानंतर प्रांतांना थोडी आर्थिक जबाबदारी दिली गेली, पण ती फक्त कागदोपत्रीच राहिली. वास्तविकता अशी होती की केंद्र सरकार सर्व महत्त्वाचे महसूल स्रोत आपल्या नियंत्रणाखाली ठेवत होते, जसं की उत्पन्न कर, सीमाशुल्क आणि लष्करी खर्च. परिणामी प्रांतीय सरकार केवळ अल्प निधीवर चालणारी प्रशासनीय यंत्रणा बनून राहिली. बाबासाहेबांनी या पुस्तकात ब्रिटिश धोरणावर कठोर टीका केली. त्यांनी सांगितले की केंद्र आणि प्रांत यांच्यातील आर्थिक संबंध हे असमान आणि अन्यायकारक होते. प्रांतांना स्वतःच्या सामाजिक आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नव्हता. त्यांनी विशेषतः शिक्षण, आरोग्य आणि शेती क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या अभावाकडे लक्ष वेधलं. त्यांनी असेही दाखवून दिलं की ब्रिटिश राजवटीमुळे भारतात विकासाचा असमतोल निर्माण झाला. काही श्रीमंत प्रांत जसे की बॉम्बे आणि बंगाल औद्योगिकदृष्ट्या प्रगत झाले, तर गरीब प्रांत मागे राहिले. ब्रिटिशांनी डिवाइड अँड रूल धोरणाप्रमाणे आर्थिक साधनसंपत्तीचे असमान वितरण करून भारताच्या एकतेलाही धक्का दिला. बाबासाहेबांच्या मते कोणत्याही देशाची खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा आर्थिक सत्ता लोकांच्या हातात असते आणि राज्यशासन लोककल्याणावर आधारित असतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की आर्थिक स्वायत्तता आणि न्याय्य कर प्रणालीशिवाय राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. या ग्रंथातून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूळ समस्या ओळखल्या आणि पुढे भारतीय संविधानात केंद्र आणि राज्याच्या आर्थिक संबंधांची रचना करताना याच विचारांचा उपयोग केला. म्हणूनच द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हे पुस्तक केवळ इतिहासाचा अभ्यास नाही, तर आर्थिक न्याय आणि राज्यव्यवस्थेचा पाया घालणारं संशोधन आहे. थोडक्यात या ग्रंथातून बाबासाहेबांनी सिद्ध केलं की ब्रिटिश राजवटीने भारताचा आर्थिक शोषण करून विकास थांबवला आणि यावर उपाय म्हणजे आर्थिक स्वायत्तता.